लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यावर मोदी कन्याकुमारीत जाणार, ध्यानधारणा करणार। आजपासून 1 जूनपर्यंत विवेकानंद स्मारकावर ध्यानधारणा। मोदींच्या ध्यानधारणेविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार, आचारसंहितेचा भंग होत असल्याचा दावा। मान्सून भारतात दाखल, हवामान विभागाची घोषणा। केरळ आणि ईशान्य भारतात एकाच वेळी मान्सूनचं आगमन। बाबासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपचं आव्हाडांविरोधात आंदोलन। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून मात्र पाठराखण। ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर विनायक काळे सक्तीच्या रजेवर। पत्रकार परिषदेत वैद्यकीय शिक्षण मंत्र्याचं नाव घेणं भोवल्याची चर्चा। रक्तनमुने बदलणाऱ्या दोन्ही डॉक्टर्ससह शिपायाची एसीबी चौकशी होणार। ससूनच्या काही नर्सेसचीही पुणे पोलीस चौकशी करणार। आमदार रवींद्र धंगेकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। उत्पादन शुल्क मंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरून धंगेकरांविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार करणार। विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत पेच, मुंबई पदवीधर शिक्षक, कोकण पदवीधर भाजपचा दावा। मुंबई शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीनेही उमेदवारी जाहीर केली आहे। मुंबई रस्ते सुशोभीकरण फर्निचर घोटाळ्यात विजेटीआय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप। सकारात्मक अहवाल देण्यासाठी 50 लाखांची लाच मागितल्याचा दावा। राज्यातल्या मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ 19% पाणीसाठा। छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात तीव्र पाणी टंचाई। येत्या 48 तासात आचारसंहिता शिथिल होण्याची शक्यता। राज्यातल्या तीव्र दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्णय होईल असा अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।